एका गावामध्ये कुसुमलता नावाची एक विधवा बाई राहायची. कुसुमलताचा एकच मुलगा होता, जो काही वर्ष पहिलाच शहरमध्ये जाऊन बसलेला होता. कुसुमलता गावामध्ये लिट्टी चोखा विकून आपला गुजारा करायची. एक दिवस कुसुमलता ठेल्यावर लिट्टी चोखा विकत होती की तेव्हा तिच्या गावाचा एक माणूस प्रेमपाल तिथे आला. कशी आहेस अम्मा? ईश्वरची कृपा आहे बाळा. आजकाल बघतोय की तुझा लिट्टी चोखा खूप कमी विकत आहेत. हो, पहिल्यापासून तर कमी झालं आहे, पण माझी एवढी विक्री होते की माझ्या घरची चूल पेटून राहते. आता तुझ्या घरी तुझ्या व्यतिरिक्त अजून कोणी आहे तर नाही. तो पण तुला सोडून शहरात जाऊन बसून गेला आणि ह्या वयात तू खातच किती असशील? इथे कुठल्या कामासाठी आला होतास का प्रेमपाल? बघा अम्मा, मला तर तुमचा लिट्टी चोखा बिलकुल पण आवडत नाही. त्यात स्वाद नावाची कुठली गोष्टच नाहीये. हे तर आपापल्या मनाची गोष्ट असते. कोणाकोणाला माझ्या हाताचे बनलेले लिट्टी चोखा खूप आवडतात. अम्मा, मी तुम्हाला इथे हे सांगायला आलोय की उद्या तुमच्याच बाजूला एक अजून ठेला लागणार. मला तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही समजलं प्रेमपाल. शहरातून माझा भाचा अर्जुन खूप चांगला लिट्टी चोखाची रेसिपी शिकून आलाय. उद्यापासून तो तुमच्या बाजूला ठेला लावून उभा राहणार. तुम्ही त्याला बघून ओरडू नाही लागणार, म्हणून त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगायला आलो आहे. मी का त्याच्यावर ओरडणार? ईश्वर प्रत्येकाला त्याच्या नशिबाचं देतो. माझ्या नशिबात जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच मला नक्की मिळेल. कुसुमलताचं बोलणं ऐकून प्रेमपाल हसत हसत तिथून निघून गेला. प्रेमपाल आपल्या घराच्या दरवाजापर्यंत पोचलाच होता की तेव्हा दरवाजावरच गावाचा मुखिया तिथे त्याला भेटला. अरे काय झालं मुखियाजी? असं काय खास काम पडलं की आज तुम्ही माझ्या घरी पधारले आहात? तुझी आणि कुसुमलताची गोष्ट मी खूप वेळापासून ऐकत होतो. तर तुम्हाला म्हणायचं काय आहे मुखियाजी? तुला तर माहीत आहे की मी नेहमीसारखी तुझाच पक्ष घेणार. तुमच्याकडून मला हीच आशा होती मुखियाजी. गोष्ट ही नाही आहे प्रेमपाल, गोष्ट ही आहे की जर कुठे कुसुमलता सहायतासाठी माझ्याकडे आली तर मी तिला नाही म्हणू शकणार. मला मजबुरीने तुझ्या भाच्या अर्जुला तिथनं ठेला हटवायला मना करावं लागेल, कारण कुसुमलता मागच्या 20 वर्षापासून तिथंच ठेला लावून उभी होत आहे. तर आतापर्यंत मी समजू नाही शकलो आहे की तुम्ही कोणाच्या साईडला आहात, माझी साईड की त्या बुढियाची साईड. मी तर नेहमी तुझ्याच साईडनी आहे प्रेमपाल. बस तुला इथे हेच सांगायला आलो आहे की नेहमीप्रमाणे चुनावात माझा विशेष देखरेख तू बघशील. चुनावाचा अर्धा खर्च तुला करावा लागणार. ही पण काय विचाराची गोष्ट आहे? मी तुम्हाला वचन देतो की ह्या वेळेसच्या मुखियाच्या चुनावात अर्धा खर्च मी करणार. मुखिया आनंदात तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी अज्जू कुसुमलताच्या बाजूला ठेला लावून उभा राहिला. अज्जूने आपला ठेला खूप चांगल्यापैकी सजवलेला होता. एक माणूस अज्जूकडे येऊन बोलला, अरे दादा, ह्या ठेल्यात कुठला व्यंजन ठेवलेला आहे? हा शहरातला लिट्टी चोखा आहे. तुम्हाला खाऊन खूप आनंद होऊन जाईल. अरे लिट्टी चोखा तर आमच्या गावातली कुसुमलता तर बनवते, पण तो थोडा वेगळ्या प्रकारचा दिसतो. हा शहरातल्या नवीन रेसिपीने बनवलेला लिट्टी चोखा आहे. एकदा खाल तर वारंवार इकडेच याल. तर मग लवकर एक प्लेट लिट्टी चोखा बनवून मला देऊन द्या. अज्जूने लिट्टी चोखा त्या माणसाला दिला. त्या माणसाला ते खूप जास्त आवडलं. तो लिट्टी चोखा खाऊन तिथून जाणारच होता की तेव्हा अज्जू त्या माणसाला बोलला, अरे गोष्ट तर ऐका. तुम्ही तर हेच सांगितलंच नाही की ह्या लिट्टी चोखा तुम्हाला वाटला कसा? खूप स्वादिष्ट, मजा आली बाबा. तर गावात जाऊन माझी तारीफ कराल आणि सांगाल की गावातले सगळे लोक माझ्यात जाऊन लिट्टी चोखा खायला यावे, ना की ह्या म्हातारी बाईकडे. अज्जूचं बोलणं ऐकून तो माणूस तिथून हसत हसत निघून गेला. कुसुमलता अज्जूकडे बघून बोलली, ही तर चुकीची गोष्ट आहे बाळा. तू लिट्टी चोखा चांगलं बनवत आहेस, ह्याच्यामध्ये तर काहीच दोन राय नाही, पण तुला माझ्या लिट्टी चोखाला वाईट म्हणायचा काहीच अधिकार नाहीये. मला माहित होतं की मी नक्की माझ्याशी भांडणार. प्रेमपाल काकांनी मला सगळं सांगून दिलं होतं. मी तुझ्याशी भांडण करत नाहीये.
तू संपूर्ण गावाला आपल्या लिट्टी चोख्याची तारीफ करत आहेस आणि माझी बुराई करत आहेस. मी तर असंच तुमची आणि तुमच्या लिट्टी चोख्याची बुराई करणार. तुम्हाला जे करायचं आहे करून घ्या. त्या दिवसानंतरपासून कोणी पण जर काय चुकून कुसुमलताच्या ठेल्यावर यायचा तर अज्जू त्याला आपल्या हाताचा बनलेला फुकटमध्ये लिट्टी चोखा खाडवायचा. त्या माणसाला अज्जूच्या हाताचे बनलेले लिट्टी चोखा खूप आवडायचे. हळूहळू करून अज्जूने कुसुमलताच्या सगळे ग्राहक तोडून टाकले. कुसुमलता मजबुरीमध्ये गावाच्या मुखियाकडे गेली. काय झालं कुसुमलता ताई? आज तुम्हाला गावातल्या सरपंचाची आठवण कशी आली? तुम्ही तर असं बोलत आहात मुखियाजी जसं की तुम्हाला काही माहीतच नाही. अरे हा छोटासा गाव आहे. जर काय कुणाला शिंक पण येते तर पूर्ण गावाला कळून जातं. मला माहित आहे की तुम्ही नक्की प्रेमपालचा भाचा अर्जुनची शिकायत घेऊन आली असाल. पण ज्या झाडाखाली तुम्ही ठेला लावून उभ्या राहता ती जागा तुमची नाहीये, गावाची आहे. आणि तिथे प्रत्येक माणसाला ठेला लावायचा अधिकार आहे. तुम्ही मला चुकीचं समजत आहात मुखियाजी. मला अज्जूच्या ठेल्याशी काहीच ऐतराज नाही आहे. पण ज्या प्रकारे तो माझे ग्राहक तोडत आहे आणि माझ्या बनलेल्या लिट्टी चोख्याची सगळीकडे बुराई करत आहे, फक्त ते चुकीचं आहे. तर तुमचं तोंड कोणी रोखून ठेवलंय कुसुमलता? तुम्ही पण त्याच्या लिट्टी चोख्याची बुराई करा. जर तो मोफत ग्राहकांना लिट्टी चोखा देतो तर तुम्ही पण द्या. बस तुमच्या दोघांचं भांडण इथपर्यंत नाही आलं पाहिजे. आता तुम्ही जाऊ शकता. कुसुमलता निराश होऊन तिथून निघून गेली. कुसुमलता खूप चांगला लिट्टी चोखा बनवायची, पण आता गावाचा कोणीही माणूस तिच्या लिट्टी चोख्याकडे बघत पण नव्हता. एक दिवसाची गोष्ट आहे. एक 10 वर्षाची मुलगी जो की खूप जास्त घाण कपडे घालून आली होती अज्जूच्या ठेल्याकडे येऊन उभी राहिली. मला खूप जास्त भूक लागलेली आहे. तुझे घाण कपडे बघून तर मला असं वाटतंय की तुझ्याकडे खायचे पैसे पण नसतील. तुम्ही एकदम खरं बोलला. माझ्याकडे पैसे नाही आहेत. मला काही खायला द्या ना. अरे जर भीक मागायची असेल ना तर गावात माग. ह्या ठेल्यासमोर उभं राहून नको मागूस. जा इथून. तसा पण धंद्याचा वेळ आहे. ती छोटी मुलगी निराश होऊन कुसुमलताच्या ठेल्याकडे येऊन उभी राहिली. काय झालं बाळा? मला खूप जास्त भूक लागलेली आहे. तुझं नाव काय आहे? माझं नाव राधा आहे. कुसुमलताने एक प्लेट लिट्टी चोखा राधाला दिलं. राधा काहीच वेळात ते सगळे खाऊन गेली. आणखीन खाशील का बाळा? हो, हे तर खूप टेस्टी आहे. कुसुमलताने हसत हसत तिला आणखीन एक प्लेट राधाला दिली. राधा ती दुसरी प्लेट पण लिट्टी चोखा खात खात हसत हसत बोलली, तुम्ही तर खूप चांगली लिट्टी चोखा बनवता. हो, पण माझ्या हाताची बनलेली लिट्टी चोखा आता गावाचा कोणच खात नाही. जर काय तुम्ही लिट्टी चोखामध्ये मॅगी पण मिसळाल तर तुमच्या मॅगी लिट्टी चोखाचा तर कुठलाच मुकाबला नसणार. जे कोणी पण त्याला खाईल ना तो कधी ह्या स्वादाला विसरूच नाही शकणार. अरे बाळा, मी तर आहे अनफड बाई. आमच्या जमान्यात तर लोक मॅगी काय असते ते पण माहित नव्हतं. मी कसं बनवू शकते? तुम्ही काळजी नका करू. मी उद्या सकाळी 5 वाजता येऊन तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला सगळी प्रक्रिया समजून जाईल. एवढं बोलून राधा तिथून निघून गेली. कुसुमलताने तिच्या बोलण्यावर काही लक्ष नाही दिलं. सकाळी 5 वाजता कुसुमलता सकाळीच उठून जायची. कुसुमलता झोपून उठलीच होती की तेव्हा तिच्या दरवाजाची किल्ली वाजायला लागली. एवढ्या सकाळ सकाळी कोण असू शकतंय? जाऊन बघते. कुसुमलताने जसंच दरवाजा उघडला तर तिच्या समोर राधा उभी होती, जिच्या हातामध्ये एक छोटीशी मशीन होती. आत ये राधा. मी तर तुझ्याबद्दल विसरूनच गेली होती. मला माहिती होतं की तुम्ही विसरून जाणार, पण मला हे आठवण होतं. हे तुझ्या हातात काय आहे? ही एक मशीन आहे. ह्या मशीनच्या आत तुम्ही आपल्या हाताने मळलेलं पीठ जसंच घालाल ना तर ह्याच्यातून खूप सगळी मॅगी निघून येईल आणि मग त्या मॅगीला तुम्ही लिट्टी चोखामध्ये मिसळून द्या. मग बघा, पूर्ण गाव मॅगी लिट्टी चोखाचं केवढे मोठे फॅन होतील. कुसुमलताने असंच केलं. तिने आपल्या हाताने मळलेलं पीठ त्या मशीनमध्ये घातलं आणि त्या मशीनीमधून
खूप सगळी तयार झालेली मॅगी निघायला लागली. राधा कुसुमला मॅगी लिट्टी चोखा बनवायची विधी समजवायला लागली. काहीच वेळामध्ये कुसुमलता सगळं काही समजली. आता मी जात आहे, काही दिवसानंतर येईन, तोपर्यंत ही मशीन तुम्हीच ठेवून घ्या. दुसऱ्या दिवशी कुसुमलताने मॅगी लिट्टी चोखाचा ठेला लावला. अरे हे काय अम्मा, माहीत पडलं की तुमच्या लिट्टी चोखामध्ये मॅगी मिळवली आहे. हे तर विष बनलं असेल. आता याला भला कोण खाणार? तेव्हा तिथून एक माणूस निघत होता. तो माणूस ताबडतोब कुसुमलताच्या जवळ येऊन बोलला. अरे खूप छान सुगंध येतोय. ही कुठल्या व्यंजनची सुगंध आहे? माझ्या हाताने बनलेल्या मॅगी लिट्टी चोखाचा सुगंध आहे. कमाल आहे. जेवढं मला माहीत आहे की चोखा आणि मॅगी वेगवेगळा पदार्थ आहे. ह्या प्रकारचा मिक्स पदार्थ तर मी कधी नाही खाल्ला. लवकरात लवकर एक प्लेट मला लावा. कुसुमलताने एक प्लेटमध्ये मॅगी लिट्टी चोखा त्या माणसाला काढून दिलं. तो माणूस काहीच वेळामध्ये सगळं काही खाऊन गेला. अरे वाह, खूपच छान वाटलं. तो माणूस म्हणाला की हे एवढं स्वादिष्ट असेल हे त्याने कधी विचार पण केला नव्हता. एवढं बोलून तो माणूस तिथून निघून गेला आणि अज्जू तिथे उभे राहून रागात दात दाबत राहिला. काहीच दिवसामध्ये पूर्ण गावामध्ये कुसुमलताच्या हाताने बनलेला मॅगी लिट्टी चोखा प्रसिद्ध व्हायला लागला. आता दुसऱ्या गावातून पण लोक येऊन कुसुमलताच्या हाताने बनलेला मॅगी लिट्टी चोखा खायलाच यायचे. आणि हीच गोष्ट अज्जूला आतल्या आत खूप जास्त परेशान करत होती. आता अज्जूच्या ठेल्याच्या समोर एक कुत्रं पण नाही फिरायचं. अज्जू रागात येऊन प्रेमपालकडे जाऊन बोलला. हे काय आहे काका, रोज मला घाटावर घाटा होतोय. तुम्ही काही करत का नाही? चिंता करू नको. तो आज संध्याकाळी सरपंचाशी याच्याबद्दल बोलणार. त्याला म्हणेल की निवडणुकीमध्ये मी अर्धी रक्कम खर्च करणार नाही फुकटात. जर मी अर्धी रक्कम खर्च करत आहे तर बदल्यात मुखियाला पण माझा साथ द्यावा लागेल. प्रेमपाल संध्याकाळच्या वेळीस मुखियाकडे गेला. माझ्या डोळ्यांच्या समोरून काहीच लपलं नाही आहे प्रेमपाल. कुसुमलताचं बनवलेलं मॅगी लिट्टी चोखा आता दूर दूरपर्यंत गावात प्रसिद्ध झाली आहे. तिच्या सफलतेने आता मला पण जळण होतीये. ठीक आहे, मी काही ना काही करतो. दुसऱ्या दिवशी मुखिया कुसुमलताच्या ठेल्याजवळ येऊन बोलला. कुसुमलता ताई, तुम्हाला तुमचा हा ठेला आता दुसऱ्या जागेवर लावा लागेल. पण असं का? कारण ह्या जागेला प्रेमपालनं विकत घेतलंय. आता ही त्याच्या संपत्तीमध्ये येते. कुसुमलता हसत मुखियाकडे बघून बोलली. मला आता ठेला लावण्याची काही आवश्यकता नाही आहे मुखियाजी, कारण मी गावाची एक दुकान विकत घेतले आहे. आता मी दुकानामध्ये मॅगी लिट्टी चोखा बनवून विकत राहील. काहीच दिवसानंतर कुसुमलताने गावामध्येच एक खूप चांगली दुकान तयार करवली. तिने आपलं घर पण खूप चांगल्यापैकी बनवलं होतं. एक रात्री कुसुमलता बसून राधाला आठवण करत होती की तेव्हा कोणीतरी तिच्या दरवाज्यावर आलं. कुसुमलताने जसंच दरवाजा उघडला तर तिने बघितलं की राधा खूप चांगले कपडे घालून एका सुंदर माणसाबरोबर उभी होती. मी इथून जात होते तर म्हटलं तुम्हाला भेटूनच जाऊ. तुझी मशीन माझ्याकडे ठेवलेली आहे. काय तुला ती नको आहे आपल्या बरोबर? खरं तर ती एक जादुई मॅगी लिट्टी चोखा बनवणारी मशीन आहे. मला काही समजलं नाही. आम्ही ह्या दुनियाचे वासी नाही आहोत, पण तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही जादुई दुनियाचे वासी आहोत. आणि हे माझे बाबा आहेत. आम्ही कायम तुमचा अपमान होताना बघत होतो, जे आम्हाला अजिबात नाही आवडलं. मी म्हणून आपल्या बाबांना बोलून ही मशीन तुम्हाला देण्यासाठी आले होते. आतापासून ही मशीन तुमची झाली. मी तुम्हाला भेटायला येत जाईन. एवढं बोलून राधा आपल्या बाबांबरोबर तिथून निघून गेली. कुसुमलताने हसत हसत दरवाजा बंद केला. कुसुमलता आज पण त्या जादुई मशीन मधूनच जादुई मॅगी लिट्टी चोखा बनवत राहते.